हाय, नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरं आहेत का? पाऊस काय आमच्याकडे नाही बरं का आज. रोज लगातार 4-8 दिवस झालं मी तुम्हाला सारखे सांगते की पाऊस सकाळपासून चालू आहे, पाऊस लय चालू आहे. पण आज काय पाऊस नाही आमच्याकडं. आज पाऊस सकाळपासून पडला म्हणजे कसा रिमझिम रिमझिम, एवढी तेवढी. पण जास्त काय नव्हता आला बरं का पाऊस. त्यामुळं आज कामाला गेले होते भाऊ बहिणींना. कामाला गेल्यापासून म्हणजे कामाला गेल्यामुळं काय सकाळपासून व्हिडिओ नाही टाकला एक पण मी. कारण की काय भाऊ बहीण बघत असतात आपली वाट व्हिडिओची, काय भाऊ बहीण नाही ते बघत. म्हणजे जे आपल्याला मनापासून सपोर्ट करतात, ज्यांना आपलं व्हिडिओ आवडतात ते बघत असतात वाट, किंवा सांगतात पण की ज्यावेळेस मला आता कसं कामाला हे गेल्यानंतर ना वेळ भेटत नाही व्हिडिओ व्हिडिओ काढायला मला. तर माझ्या बऱ्याच अशा बहिणींची म्हणणं असतं की योगिता तू दिवसातून एकतर व्हिडिओ टाकत जा, आम्हाला आवडतं बघायला. म्हणलं बरं चालतंय, जसं मला वेळ भेटला असं तर मी टाकतच असते. मग आज गेली होती कामाला गेल्यामुळं काय सकाळपासून व्हिडिओ काढायला मला भेटलाच नाही. तर आता कामावर आले, थोडंसं बसल्यावर म्हणलं की चला आपलं एक भाऊ बहिणींसाठी एक व्हिडिओ, म्हणजे भाऊ बहिणीसाठी ना आपल्यासाठी पण भाऊ बहिणींना तर व्हिडिओ असं काढायचा आहे मला. तुम्हाला सांगते, काल मी पियाचे कपडे दाखवले होते भाऊ बहिणींना. जसं आपल्या परिस्थिती अनुसार, मी म्हणत नाही की मी लईच ह्याची घेतलेली आहे, पण आपलं जसं परिस्थिती अनुसार जेवढी माझी कॅपॅसिटी आहे जेवढा मी करू शकते खर्च, की जेवढा माझ्या बजेटमध्ये आहे ना एवढ्या बजेटमध्ये मी बसवली आणि आणली. अशा आहे घातल्यानंतर पियाला पण आवडते, तशी आवडली पियाला पण. आणि जे माझ्या भावा बहिणींना आवडल्यात, ज्यांनी मला मनापासून म्हणजे असं सांगितलं की योग्य तर छान आहेत कपडे, मस्त आहेत, आवडली आम्हाला कपडे आणलेली, तर खरंच त्यांचं मनापासून आभारी आहे मी तुमचे बरं का भावा बहिणींना. कसं आहे माहिती का, परिस्थितीतून आणि त्याच आपलं 4 रुपयातून थोडीशी अशी बचत करून घेतली मी. जेवढी माझ्या मापामध्ये होती त्या मापामध्ये घेतली. पण एवढंच की नको वाटलं मन नाराज करायला. कारण की विषय काय आहे, 29ला शिवण्याचा बर्थडे आणि 29 झाल्यानंतर 7 तारखेला पियाचा बर्थडे. त्यामुळे दोघीचं पण बर्थडे येतं. अपूर्वाचा उन्हाळ्यामध्ये असतो बर्थडे आणि माझा थंडीच्या दिवसात असतो. माझा असतो बर्थडे तुम्हाला सांगते दिवाळी म्हणजे 10व्या महिन्यात असतो, थंडीच्या दिवसात. पण पावसाळ्यामध्ये लई अवघड काम आहे. तर आता बहिणींना तुम्हाला सांगते आमंत्रण दिलेलंच आहे आपल्याला बर्थडेचं. बर्थडेला बोलावले. बरं बहिणीचं बी जाऊ द्या, एक प्रकारे तिनं सांगितलं असतं, म्हणलं असतं की जाऊ द्या मरू द्या, कारण की पावसाचा दिवस आहे ते एकतर. आणि माझी बी काही गोष्टीची असतात अडचणी असतात, त्या सगळ्याला सांगून काय अडचणी सरत नाही. ते उलट अडचणी सांगितलं की नाव ठेवायचा प्रयत्न करत असते ती काही लोक. पण तुम्हाला सांगतात तिनं मस्त सांगितले. आणि तिने सांगायच्या आधी विषय काय झाला माहितीये का, मला पुरी बराच दिवस झालं की मला म्हणतात की मावशी, की अगं मावशी कधी येणार आहे तू, येऊन जा. आता उन्हाळ्याच्या सुट्टीपासून तुम्हाला सांगते त्यांना भेटायला जायचं होतं. कारण की गेल्या वर्षी पुरी होत्या, पिया म्हणजे 2 वर्ष, अपूर्वा 1 वर्ष. हॉस्टेलला होत्या दोन्ही पण पुरी. हॉस्टेलला तुम्हाला सांगते हॉस्टेलवरनं सुट्टीला आलत्या, उन्हाळ्याच्या सुट्टीपासून त्यांचं म्हणणं होतं की मावशी इकी भेटायला कधी येणार आहे, अगं तू कधी येणार आहे. पण मी काही गेलेच नाही. तर काय झालं, मी नुकतीच कामाला पण लागलेली होती, त्यामुळं पण मला सुट्टीचं पण नव्हती, गिराईक पण असायचं. आता बी तुम्हाला सांगते बर्थडेसाठी बोलावलेलं आहे मला बहिणीने. आणि जास्त करून पुरींचा हट्ट भरपूर आहे. तर आता मन तर नाही दुखवू शकत मी भाऊ बहिणींना, लेकरांचं मन दुखवू शकत नाही मी. काय करावं काय नाही करावं माझं डोकं चाला नाही. काय करू मी, जावं का नाही जावं. गेलं तरी पण माझ्या अडचणी आहेत, तुम्हाला सांगते नाही गेलं तरी पण आता बहीण तर म्हणालच,
मग तिला वाटेलच की थोडंफार पुरीला बी वाटेल तिला बी वाटेल की बाबा एकुलती एक मावशी आहे, 2 मामा आहेत, सगळ्यांना सांगितलं. असं नाही की त्यांनी मला सांगितलेलं आहे. राजूला आईला पण सांगितलंय, आईला पण सांगितलंय. आता ज्या त्याच्या पद्धतीनं ज्याला त्याला कोणाला यायचंय, कोणाच्या अडचणी आहेत ही बघून ज्या त्याचं जी ती मार्गाने येणार भाऊ बहिणींना. पण जास्त अपेक्षा तुम्हाला सांगते लेकरांना माझ्याकडं पियाचं, परत अपूर्वा तर मावशी अगं की जाऊ फरकत म्हणते अगं मावशी की, अगं मावशी की कवा यायची तू मावशी, अशी करूनच आहे ती. त्यांना मी अजूनपर्यंत तर त्यांना येते म्हणून मी हे केलं होतं भाऊ बहिणींना, नुसतं येतेच म्हणत होती. मी त्यांना म्हणलं होतं की शिवण्याच्या बर्थडेच्या टायमाला येईन म्हणलं. मी सांगितलं पुरीला, पण आता पुरी तीच घेऊन बसल्या, ते काय करायचं. जावं तुमच्या दाजीला म्हणलं की चला आपण जाऊन येऊ, तर तुमचं दाजी काय यायचं नाव घेणं ते भाऊ बहिणींना. ते म्हणते ते मी काय येत नाही, तुझी तू जा. तर बघू आता कसं कसं होतंय. तसं तर तुमचं दाजी म्हणजे माझा नवरा काय तसा बी असं लगेच हौशी मौशीनं येत नसतो माझ्या बरं. त्याला लगेच कोडं पडतं पेट्रोलचं, परत तुम्हाला सांगते गाडीचं राहायचं. असं एनी टाइम आहे ना तुम्हाला सांगते काम सुद्धा नाही करणार, घरीच असणार. आता आज मी कामाला गेली तर आज घरीच आहे. आता का घरी आहे का नाही कशासाठी घरी ती त्यांच्या जीवाला माहिती. आपण काय जास्त विचार, कारण की कसं आहे घरात वादिवाद लागण्यापेक्षा आपलं तोंड आपलं गप बसलेलं कधी पण चांगलं. त्यामुळं काय मी जास्त काही बोलली नाही. मी कालपासून जसं मला आता तुम्हाला सांगते, परवा दिवशी मला फोन आला होता, म्हणजे बर्थडे आहे ही माहिती आहे, बर्थडे नाही असं नाही, बर्थडे आहे ते माहिती होतं. पण तुम्हाला सांगते की परत परवा दिवशी मला फोन केला होता पूनमताईनं. ती म्हणली की माझ्या पुरीचा बर्थडे आहे म्हणली, शिवण्याचा बर्थडे आहे या म्हणली. तर तिला मी म्हणलं बर किती तारखेला आहे, आता माहिती तर आहे आपल्याला. पण ती म्हणली की तिचा तसा जन्म तुम्हाला सांगते 28 तारखेचा शिवण्याचा जन्म आहे. पहाट जन्मलेला आहे शिवण्या, पहाट. पण तिथं दाखल्यावरती 29 तारीख आहे तिची, त्यामुळे तिचा 29 तारखेला बर्थडे करायचा आहे. मग तिचा फोन आला की या म्हणली बर्थडेला. म्हणलं बर. सांगितलं तशी मी माझी अडचण की म्हणलं की अगं कसं म्हणलं तर पाऊस आहे पाणी आहे म्हणलं, नवरा बी चल म्हणलं तर ये नाही म्हणलं, बघू म्हणलं. तर ती मला डायरेक्ट म्हणजे असं तिला कुठंतरी मला तिच्या वाईट वाटलं असं. ती म्हणते की बघा आता माझं सांगायचं काम होतं ती मी सांगितलेलं आहे तुम्हाला, आता यायचं का नाही यायचं ती तुमचा प्रश्न आहे, असं ती मला म्हणली. आता असं म्हणले म्हणजे ह्याच्यातून आपण समजून जायचं की बाबा तिला कुठंतरी म्हणजे तिच्या मनाला कुठंतरी वाईट वाटली ह्या गोष्टी, की बाबा आपण अंग काढून मोकळं होतोय का काय, कारण की आपल्याला जायचं नाही म्हणून आपण अंग काढून मोकळं होतोय का काय, असा तिचा हेतू झाला. त्यावेळेस मी तिला म्हणलं की बरं जाऊ दे म्हणलं, येईन म्हणलं मी, बघू म्हणलं नक्की प्रयत्न करेन येण्याचा. आता चालू आहे माझी तर तशी थोडी थोडी, जसं तयार काय करावं काय नाही माझं डोकं चालू आहे. तर म्हणलं की चला आपलं हाय शिवण्याचा. आता कसं लेकरांचा लय नाद असतो भाऊ बहिणींना, लेकरांचा लय नाद असतो. आणि जेवढं तुम्हाला सांगते मावशी काका मामा असं लेकरांच्या बर्थडेला ह्याला गेलं तर तेवढा त्यांना आनंद होतो. तर आता जरी मी गेली तुम्हाला सांगते, मी जर गेले ना बर्थडेला, काय म्हणतो बाय बोल, तुम्हाला सांगते मी जर बर्थडेला गेले ना तर तेवढाच त्यांच्या बी जीवाला भारी वाटेल लेकरांच्या. त्यामुळं असं वाटतं की मी नाही जाऊन त्यांची जी आनंद आहे ना ते नको हिरावून घ्यायला, असं मला वाटतं. कारण की कसं आहे आता त्या लेकर किती केलं तर लेकरच आहे, ती नाही गेलं तरी ती त्यांच्या आई बापामध्ये खुश राहणार आहे ती. आणि जर आपण गेलो तर ती अजून बी त्यांना आनंद होणार आहे, ह्या गोष्टी आहेत त्या. तर बघू मग आता कसं कसं होतंय काय काय होतं. आता बहिणीने तर दिलंय बर्थडेचं आमंत्रण, ती असे बी म्हणली बघा आता माझं सांगायचं तर एवढं बरोबरच आहे. आपण जर एखाद्याला आमंत्रण दिलं तर ती आपापला प्रश्न आला की आपल्याला जायचंय का नाही जायचं. पण कसं होतं प्रत्येकाला अडचणी असतात, त्या अडचणी बी दूर करून लेकरांच्या आनंदासाठी खुशीसाठी काही गोष्टी आपल्याला
करावे लागतात किंवा काही गोष्टी समजून बी घ्याव्या लागतात. तर बघू आता भाऊ बहिणीनं पुढं काय होतं घ्या सगळ्यांनी आपण